नमस्कार मंडळी. चिंच, खजूर, गूळ घालून गोड चटणी कशी केली त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. आधी चटणीसाठी लागणारं जे साहित्य होतं ते सगळं काढून घेतलं. यामध्ये खजूर, जिरे, चिंच, गूळ, लाल तिखट, मीठ, चाट मसाला हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि हे जे खजूर आहेत ते खजूर आधी स्वच्छ धुवून घेतले. ते कुकरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी खजूर घातले. त्यानंतर चिंच घातलेली आहे. तुम्हाला जितकी चटणी करायची आहे त्यानुसार तुम्ही हे सगळं साहित्य घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये जिरे घातले आणि लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार वरून यामध्ये मीठ घातलं आणि गूळ घातलेला आहे सगळ्यात शेवटी. त्यानंतर हे जे बाऊलभर पाणी आहे एवढं पाणी चटणीसाठी वापरलेलं आहे. सगळ्यात आधी थोडं पाणी शिजवताना ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. नंतर राईस कुकरमध्ये हे भांडं ठेवून चांगली शिजू दिलेली आहे ही चटणी. त्यानंतर गार झाल्यानंतर हे काढून घेतलं. खजूर, चिंच हे सगळं जे होतं ते सगळं छान मऊ झालेलं आहे. थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामधनं बारीक फिरवून घेतलं आणि बारीक फिरवताना यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घालून छान बारीक चटणी ही फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर गाळणीने ही सगळी चटणी गाळून घेतली. छान खजुराची चटणी तयार झालेली आहे. नंतर यामध्ये चाट मसाला वरून घातला. लाल तिखट आधीच घातलेलं होतं त्यामुळे सगळ्यात शेवटी फक्त चाट मसाला या चटणीमध्ये घातलेला आहे. आणि ही चवीला पण खूप छान लागते. आंबट गोड छान चटणी लागते. ही बाटलीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जशी पाहिजे तशी आपण ही वापरू शकतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही चटणी नक्की करून बघा. धन्यवाद.